नमस्कार. मराठी कथा संमेलन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. गुलमोहर या पुस्तकातील कथा अडळपद, लेखक वपू काळे. ही कथा 2 भागात विभागली आहे. भाग पहिला, फुलांनी बहरलेला पलंग. उदबत्तीचा मंद वास बहरलेल्या फुलांच्या वासात एकजीव झालेला. दूरवर कुठंतरी सतारीचा सूर. सगळे प्राण डोळ्यात आणून वेडावलेला जीवनाचा साथीदार अस्वस्थपणे प्रतीक्षा करतो आहे. झुळझुळणारं नऊवारी वस्त्र सावरीत, डोक्यातला भरगच्च गजरा हातांनी वारंवार चाचपीत, काहीशी अधीर, काहीशी बावरलेली अशी ती मुग्धा, हलके हलके हातातल्या चुड्यांची मंद किणकिण आवरण्याची धडपड करीत खोलीकडे जात आहे. ज्या एका क्षणामध्ये माहेरच्या वियोगाचं विस्मरण करण्याची शक्ती आहे, आयुष्याची मुहूर्तमेढ ज्यानं रोवली जाणार आहे, तो क्षण पद्मिनीच्या आयुष्यात आला होता, पण मोठ्या विलक्षणतेनं. त्यात फुलांनी बहरलेला पलंग नव्हता, उदबत्तीचा मंद वास नव्हता, अस्वस्थपणे इरजारा घालणारा प्रियकरही नव्हता. रेशमी वस्त्र सावरण्याची वेळ पद्मिनीवर आली नाही, की गजराही वारंवार चाचपावा लागला नाही. शृंगारलेल्या दालनात तिनं लाजत लाजत प्रवेश करायचा, पण जिथं दालनच नव्हतं, तिथं संकेतांना तरी कुठं जागा होती. धडधडत्या छातीनं पद्मिनी टेबलाजवळ उभी होती. खिडकीतून बाहेर पाहत होती, पण दिसणाऱ्या दृश्याचा तिला अर्थबोध काहीच होत नव्हता. बाहेर पाहून पाहून कंटाळा आला की ती अभावितपणे तिची नजर टेबलावरच्या सुवासिनीच्या फोटोकडे वळत होती. पावलांच्या चावलीवरून तिनं विद्याधर खोलीत आल्याचं ओळखलं. सुवासिनीच्या फोटोकडे पाहत ती म्हणाली, 4 वर्षांपूर्वी मी तुझी पाठराखीण झाली होते, आज तूच माझी पाठराखीण. विद्याधर आणि पद्मिनीची नजरानजर झाली आणि दोघांनी एकदम सुवासिनीच्या फोटोकडे पाहिलं. विद्याधर पद्मिनीजवळ गेला. दोघांना खूप खूप बोलायचं होतं आणि मौनाचा भंग होऊ नये असंही वाटत होतं. शेवटी विद्याधरनं सुरुवात केली, तू माझ्यासाठी फार मोठा त्याग केलास. पद्मिनीच्या डोळ्यात अश्रूंची दाटी झाली. विद्याधर गडबडला. पटकन पुढे होऊन तिने तिचे अश्रू पुसावेत, तिला जवळ घ्यावी, धीर द्यावा या विचारानं तो जवळ गेला. त्याच वेळेला सुवासिनीचा फोटो पाहून तो थबकला. पहिल्या रात्री सुवासिनीला अत्यानंदानं रडायला आलं होतं. तिचे ओघळणारे अश्रू विद्याधरने होटाने टिपले होते. 4 वर्षांनी पुन्हा ही पहिली रात्र, खरी म्हणजे दुसरी रात्र त्याच्या आयुष्यात आली होती. पद्मिनीचे अश्रूही आनंदाचे नव्हते. विद्याधर गडबडला. पद्मिनीला स्पर्श कसा करावा हा त्याला प्रश्न पडला. वास्तविक पद्मिनी त्याच्या परिचयाची, मोकळ्या स्वभावाची, एकमेकांची मस्करी करणं, टाळ्या देणं, लटक्या रागानं एकमेकांच्या पाठीत गुद्दे मारणं वगैरे गोष्टीत त्यांची चुरस लागायची. एकमेकांना खूपदा स्पर्श झालेले, कुणाच्याही मनात कधी विकल्प आले नाहीत. माणसाचा खूप भुकेला, थोडासा जास्त मोकळ्या मनाचा, स्वच्छ असंच विद्याधरबद्दल सगळ्यांचं मत होतं. पण या सर्व गोष्टी मिळवण्याचं नातं होतं तेव्हाच्या. आता सगळंच निराळं होतं. पुन्हा विद्याधरला वाटलं, ही सुद्धा आपली पत्नीच आहे, सहधर्मचारिणी, सुखदुःखाची वाटे करीन, आयुष्यभर साथ देणारी. नाही, पण हे खरं आहे का? खरोखरच आयुष्यभर साथ देणार काही? छे छे, असा अमंगळ विचार पहिल्या रात्री. पहिली रात्र? हो, पहिलीच. पद्मिनीच्या जीवनातील ही पहिलीच रात्र. आपली दुसरी रात्र आहे ही. होय, दुसरी. सुवासिनीनी जन्मभर एकमेकांना साथ द्यायची असं मला सांगितलं होतं. माझ्याकडून आश्वासन मिळवलं होतं आणि 1 वर्षातच ती गेली. आता पद्मिनी, आपली दुसरी रात्र, तिची पहिली.
खरंच तिच्या आयुष्यात तिची पहिली रात्र अशी का उगवावी? असला हा योग. तिनं माझ्याशी लग्न का केलं? मेवण्याशी. ती आता रडते आहे बहिणीच्या आठवणीनं. आपण घुटमळलो बायकोच्या आठवणीनं. म्हणजे ही भिंत कायम राहणार का? विचारांच्या वावटळीत सापडलेला विद्याधर असहाय्यपणे पलंगाच्या टोकावर बसला. पद्मिनी हुंदके आवरण्याचा निष्फळ प्रयत्न करीत टेबलापाशीच उभी राहिली. अश्रू पुसण्यासाठी जवळ आलेला विद्याधर मागं परतला हे तिला समजलं होतं. कुठल्या विचारांनी परतला हे तिला समजलं होतं. सांत्वन करण्याची इच्छा असूनही तो जवळ येऊ शकला नाही हे तिला उमजलं. आता आपणच आपलं सांत्वन करून घ्यायला हवं आहे. पहिल्या रात्री रडणं बरं नाही. दोघांच्याही मनावर ताण पडला आहे. विद्याधर स्वतःला सावरू शकणार नाही, साहजिकच आहे. आपल्यापेक्षा तो जास्त पोळला गेला आहे. धग संपलेली असली तरी उमटलेल्या खुणा अजूनही पुसल्या गेलेल्या नाहीत. आपल्याला आता ते काम करायचं आहे. ते करीत असतानाच आपलंही स्थान आपल्याला मिळवायचं आहे. पद्मिनी मग शांत झाली. ती हलकेच विद्याधरच्या जवळ गेली. भीत भीत तिनं त्याच्या केसातून बोटं फिरवली. पद्मिनीच्या मनाचा मोठेपणा, स्पर्शातील जिव्हाळा विद्याधरला उमगायला क्षणाचाही अवधी लागला नाही. मनावर ताबा ठेवून सुद्धा स्फोटांनी त्याला दगा दिला. नकळत एक हुंदका बाहेर पडला. पद्मिनीनं मग विचार न करता विद्याधरला जवळ ओढून घेतलं. त्यानंही मन मोकळेपणी तिच्या मांडीवर डोकं टेकून अश्रूंना वाट करून दिली. जरा वेळानं विद्याधरनं तोच प्रश्न विचारला. पद्मिनी, तू माझ्याशी लग्न का केलंस? पद्मिनी, तू माझ्यासाठी एवढं का केलंस? मी तुमची पत्नी आहे, त्यास कसला आलाय त्याग? पती पत्नींचं नातं तू त्याग केल्यावर झालं. त्यापूर्वी तुला माझ्यासाठी एवढं का करावंसं वाटलं? तुझ्यासारख्या सुंदर, चांगलं गाणाऱ्या लागवी मुलीला कितीतरी चांगलं स्थळ मिळालं असतं. आता असं काही म्हणायचं नाही. माझं लग्न होणं अशक्य होतं म्हणून का मी तुमच्याशी लग्न केलं? पद्मिनी, मला माफ कर, सावरून घे. मला असं काही म्हणायचं नव्हतं. मला एवढंच सांगायचं होतं. पण खरंच काय सांगायचं होतं? छे, काहीच कळत नाही. पूर्वीच्याच प्रेमळपणानं त्याला कुरवाळीत पद्मिनी म्हणाली, तुम्ही काही सांगू नका. प्रत्येक वेळी विचारांची देवाणघेवाण करायला माणसाला शब्दच हवे असतात का? खूपदा बोलण्यापेक्षा न बोलताच खूप अर्थ समजतात. मला तुमचं मन समजलं आहे. भावना परिचयाच्या झाल्या आहेत. आता काही म्हणायचं नाही. पद्मिनी, मी खरोखरच या सगळ्याला एवढा लायक आहे का? सुवासिनीनं मला अमर्याद प्रेम दिलं, जीवनाला अर्थ दिला, रंग दिला, सगळं दिलं आणि एके दिवशी माझ्यावर रुसून गेली, अगदी अचानकपणे. त्यानंतर आबांनी सासरा जावई हे नातं विसरून वडिलांप्रमाणे प्रेम केलं, वात्सल्य दिलं. आता तू तीच परंपरा पुढे चालवीत आहेस. मी याला लायक नाही, खरंच नाही. तुमची योग्यता मी सांगायची, आमच्या आबांनी सांगायची. सुवासिनीनं सांगितली, तुम्ही त्याबद्दल काही सांगायचं नाही. आपल्या पिसाऱ्याचं कौतुक स्वतः मोर कुणाला सांगत फिरतो का? लोकच त्याची योग्यता ओळखतात. पद्मिनी समजुतीच्या स्वरात म्हणाली, किती स्वच्छ अंतकरण आहेत तुम्हा सगळ्यांची. तूही त्यात कमी नाहीस. हे सगळं पुन्हा पुन्हा प्रत्ययाला आलं की मला आणखीन गडबडायला होतं. वास्तविक तुझा विवाह एखाद्या राजबिंड्या पुरुषाबरोबर व्हायचा. गावात लग्न गाजण्या इतपत थाटमाट उडायचा. दृष्ट लागेल अशा वैभवात तुझी पहिली रात्र साजरी व्हायची. त्याऐवजी माझ्यासारखा बीजवर पदरी पडला. फक्त 4 माणसात लग्न लागलं. पत्रिका नाहीत, वरात नाही, मांडव नाही, होम हवन नाही, कैफ नाही, काही नाही. आणि आता पहिली रात्र. जगायचं म्हणून जगत असलेल्या माझ्यासारख्या पुरुषाबरोबर.
खरंच असं काही बोलू नका, पद्मिनी काकुळतेनं म्हणाली. आता नको बोलू तर केव्हा बोलू? बोलून उपयोग नाही हे समजतंय मला, पण पुन्हा मग केव्हाच बोलता येणार नाही. सांग पद्मिनी, सांग, का तू एवढा त्याग केलास? कसलं जीणं पसंत केलंस? सुवासिनीची क्षणाक्षणाला आठवण काढीत मी तुझ्याशी संसार करणार, एका तहेनं प्रतारणा करणार. जे मला करायची इच्छा नव्हती ते करावं लागणार. आबांना भेटावंसं वाटलं म्हणून मी तुमच्याकडे येतो काय आणि येताना लग्न करून येतो काय? मायेच्या आश्वासनाच्या ओझ्याखाली मी इतका गुदमरून गेलो. आबांच्या विनवण्यांची एवढी भुरळ पडली की मी काय करतो आहे हे मला करून झाल्यावर कळलं. तुझ्या नजरेनंही मला गप्प बसवलं. अगदी सई डोळे आहेत तुझे, सुवासिनीसारखे. तीच ओढ, तोच दिलासा, तोच विश्वास. त्यात अंतःकरणाच्या निर्मळपणाची साक्ष तिच्या तुझ्या डोळ्यांनीच मला सांगावी. खरंच का मी एवढा भाग्यवान आणि तितकाच कम नशिबी? पद्मिनी, मला सांग, खरंच सांग. पद्मिनीच्या हुंदक्यामुळे विद्याधर थांबला. तुम्ही आता खरंच बोलू नका, मला सहन नाही होत. विनंती करते, तुम्ही तुमच्या सुवासिनीचं. पद्मिनीने स्वतःला पटकन सावरलं, पण काय म्हणायचं होतं तिला याची जाणीव विद्याधरला तेव्हाच झाली. आवेगानं तो टेबलाजवळ गेला. त्यानं सुवासिनीचा फोटो उचलून घेतला. अशाच दयेनं विक्षिप्त मनस्थितीत पद्मिनीच्या जीवनातील पहिली रात्र पार पडली. त्याच मनस्थितीत दुसरा दिवस उजाडला. काही वावगं घडलेलं नाही, घडी विस्कटलेली नाही असं भासवीत पद्मिनी घरात वावरू लागली. मुद्दाम गाणी गुणगुणत स्वयंपाक करू लागली. विद्याधरच्या आवडीनिवडी तिच्या परिचयाच्या होत्या. सुवासिनीच्या स्वयंपाकघरातल्या बारीक सारीक गोष्टी तिनं सई उचलल्या. एक दोनदा ती सुवासिनीकडे राहून गेली होती, तेव्हा त्या घरातल्या सगळ्या गोष्टी तिला पाठ होत्या. तरीसुद्धा पुष्कळदा गोष्टी तिला शोधायच्या होत्या. घरातल्या सामानाचा आढावा घेता घेता पद्मिनीच्या डोक्यात विचार आला, निरनिराळे डबे आपण किती सहजतेनं उघडून बघतो, तसंच विद्याधरच्या मनाचे एक एक कप्पे उघडून बघता आले तर. अपेक्षा नसताना विद्याधर आत आला. एकदम उत्साहाने म्हणाला, वरची भांडी दे माझ्याजवळ, मी पटापट लावतो. प्रत्येक वेळी स्टूल नको घ्यायला पायाखाली. पद्मिनीला आनंद वाटला. विद्याधर कर्तव्यबुद्धीनं आला आहे का मनापासून आला आहे हे बघण्याची तिला गरज भासली नाही. मग ती उत्साहानं काम करू लागली. त्याच वेळेला विद्याधर विचार करीत होता, बरं झालं हिनं रोखून पाहिलं नाही ते. तिच्या नजरेशी प्रतारणा करणं जमणार नाही. आता या सर्व गोष्टींची आपल्याला सवय लावून घ्यायला हवी आहे. काल रात्री जो प्रकार घडला त्याची पुनरावृत्ती होता कामा नये. आपल्या द्विधा मनस्थितीचा तिला का शिक्षा? फळीवरचा धुरळा झटकीत विद्याधर म्हणाला, 11पर्यंत आपण आवराआवर करू, मग झकपैकी बाहेर जाऊन जेवायला जाऊ, चालेल ना? पदराला तोंड पुशीत आणि पुढे आलेले केस मागं सारीत पद्मिनी म्हणाली, नको, बाहेर कशाला उगीच. डाळ तांदूळ निघाले डब्यात, वरण भात करते घरातच. पोळी भाजी आणू पाहिजे तर बाहेरून. पहिल्या दिवशी वरण भात तर वरण भात, पण घरीच करू. नेहमीचा पॅटर्न शब्द मुद्दामच उच्चारित विद्याधर म्हणाला, चालसे. चांगल्या मनस्थितीत असल्याचा तो शब्द पद्मिनीला तेव्हाच पटला. तिचा उत्साह द्विगुणित झाला. सुवासिनीच्या घरातली वस्तू पद्मिनीच्या परिचयाची होती. त्यामुळे स्टेनलेस स्टीलचा एक नवीन भांडं दिसल्यावर तिने अजाणतेपणे विचारलं, अय्या, किती छान आहे हे भांडं, घाटही सुंदर आहे, केव्हा आणलं होतं? विद्याधरचा चेहरा पाहता पाहता बदलला. खालच्या आवाजात तो म्हणाला, तिनं भांडं जायच्या आदल्या दिवशी आणलं होतं. पद्मिनीने तोंड फिरवलं. विद्याधर बाहेरच्या खोलीत गेला. या सर्व गोष्टींची आता पद्मिनीला सवय करून घ्यायला हवी होती.
ह्या तपश्चर्येची तिला कल्पना होती. जाणून बुजून तिनं यात उडी घेतली. त्यात ईर्ष्या होती, आत्मविश्वास होता. जीवनातून कायमच्या उठू पाहणाऱ्या माणसाला परत पूर्वपदावर आणण्याची जिद्द होती. थोडीशी स्वतःच्या सौंदर्य प्रभावाची खात्री होती. जिंकण्यासारखी आयुधं स्वतःजवळ आहेत याची जाणीव होती. कर्तबगारीला क्षेत्र असल्याची ग्वाही होती. पण या अशा सर्व विचारांची बैठक सात्विक होती. विद्याधरनं आबांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं, कुठल्याही मुलीशी लग्न करणं म्हणजे तिच्यावर अन्याय करण्यासारखं आहे. माझ्या मनात सुवासिनीची स्मृती आहे. टेबलावर तिचा फोटो आहे. केव्हा तरी मी तुलना करणार, नाराज होणार. टेबलावरचा फोटो कधीतरी नजरेआड व्हावा असं दुसऱ्या बायकोला वाटणार. सुवासिनीबद्दल माझ्या भावनांना धक्का लागलेला मला खपणार नाही. तिची स्मृती हेच माझं जीवन झालं आहे. सवतीबद्दल आदर वाटणारी मुलगी जन्माला यायची आहे. अजून आणि कुठं असतीलच तर ती माझ्याच वाट्याला कशावरून येईल? याशिवाय कितीतरी. एवढ्या भावनाप्रधान माणसाला आयुष्यातून उठून देणं बरं नाही असं आबा वारंवार म्हणायचे. पण त्यांच्याजवळ उपाय नव्हता. काहीशा जिद्दीनं पद्मिनीनं हा निर्णय घेतला. पण तिचे विचार सात्विक होते, त्यागाचे होते. म्हणूनच सात्विकतेच्या पोटी निर्माण होणारा विश्वास तिला ध्येय देत होता.